नमस्कार मित्रांनो, मी अक्षय टाक तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण शूटिंग बघणार नाही आहोत. आज आपण काय बघणार? आज आपण जुरासिक पार्क मध्ये आलेलो आहोत. नाही, हे जुरासिक पार्क नाहीये, ही आहे राणीची बाग. शूटिंग तर आपण रोजच बघतो. बऱ्याच दिवसापासून मला राणीची बाग बघायची होती, तर आज मी आमच्या राणी सोबत राणीची बाग बघायला आलोय. आणि आमच्या राणी शूटिंग करतायत. हे बघा, तर आम्ही आज राणीची बाग बघणार आहे. तर तुम्हाला पण घेऊन जातो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय काय बघायला मिळतं आपण बघूयात. चला. वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय, अत्यंत रमणीय असं हे ठिकाण आहे. तर या काळ्या घोड्यावरती ब्रिटिश राजा बसलेला आहे. त्याचं नाव आहे एल्बर्ट एडवर्ड 7. खरं तर हे 1861ला राणी व्हिक्टोरिया या नावावरती, म्हणजे त्यांच्या नावाने हे बांधलेलं आहे. नंतर मग ह्याचं नाव, भारत स्वतंत्र झालं, नाव दिलंय वीर माता जिजाबाई भोसले उद्यान. भायखळा स्टेशनच्या अगदी बाजूलाच आहे आणि 60 एकरवर हे उद्यान पसरलेलं आहे. ही जुन्या काळातली तोफ आहे. बहुत बुरे लग रहे, तौबा तौबा तौबा, थारा मूड खराब कर दिया. हत्ती बघितलेलं आहे, पायाला बांधलेलं असतं. हे आहे हत्तीची जागा. कोणत्या पण ठिकाणी असंच असतं हत्तीचं. इथं बाळू मामाची मालिका बघणारे काही फॅन मंडळी भेटले होते, तर त्यांना फोटो काढायचा होता, तर मी फोटो दिला. आणि आजकाल आपली येड लागलं प्रेमाचं पण बरेच जण बघतात ना, तेव्हा लोक डिफिकल्ट म्हणून सुद्धा हाक मारतात कधी कधी. है हमारे भालू साहब की कहानी. शेरों का शेर एलेक्स, शेरों का शेर. केवढा येते. वाह, ती साईज आहे बघ. तेवढी हाईट असेल का? माणसापेक्षा मोठी हाईट आहे त्याची. ए नहीं खुलेगा रे, कुछ भी मत बोलो. अरे बाप रे. तो येणार आता विमाने, तेच काम नाही इथे येणार, मी सांगतो ना.
त्या टायगरला बघायसाठी किती लोकांची गर्दी असते बघा. किती मरमर करतात फक्त त्याची एक झलक बघायसाठी. अरे बापरे, इथंच आहे. ओय सारा रा 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 रा. हिप्पो परत बसला परत. आळशी म्हणलं अशी काय तुझ्यासाठी नाचाव का त्याने तिकडे? हो मग तुझ्या 50 रुपये. 50 रुपये भरून तिकीट काढून आली मी. कैसा लगा मेरा मजाक? कावळा इथं का बसलाय तेच समजत नाही मला. ते बघे त्याला खायला ते हळूहळू. चवन्नी गिरगायची वे. मित्रांनो, या व्यतिरिक्त इथे कोल्हा, साप, तरस, बिबट्या, चित्ता हे पण आहेत, पण तिकडे जायचा रस्ता बंद होता. म्हणजे शक्यतो ते आता तिथं नसतील किंवा बंद असेल असं असू शकतं. खूपच वातावरण इथलं रमणीय आहे. इथं खूप साऱ्या वृक्षांच्या प्रजाती सुद्धा आहेत. राणीच्या बागेला भेट देण्याची उत्तम वेळ आहे 12 ते 3. तसं तर ते सकाळी 9 ते 5 सुरू असतं आणि बुधवारी बंद असतं, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता या ठिकाणी एक पेग्विनचं कक्ष आहे, तिकडं जरा कॅमेरा घेऊन जायला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळं बाहेरून तुम्हाला दाखवतो. छोटे छोटे पेग्विन्स आहेत तिथे. अशा प्रकारचे काचेमध्ये पाण्यात ठेवलेले पेग्विन्स आहेत, पाणी आहेत आणि बर्फासारखं वातावरण बनवलंय. म्हणजे अंटार्क्टिका सारखे दृश्य बनवायचा इथं प्रयत्न केलाय. तर आता आपण जाणार आहोत पक्ष्यांचे नंदनवन म्हणजेच बर्ड पॅराडाईज. खूप वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी इकडे आहेत. किती मस्त आहे बघ. बघ हे बघ माझ्या मोबाईलमध्ये. तो कोणता पक्षी आहे? कोणता? ते पक्षी नाहीये, नारळाची शेंडी आहे ती. येडी.
इथे कासवांच्या पण वेगवेगळ्या प्रजाती तुम्हाला पाहायला मिळतात. वीस कोटी वर्ष जुनी कासवाची प्रजाती इथं बघायला मिळते आपल्याला. आता हे कासव खरं तर खूप जुनीच प्रजाती असतात, माणसांपेक्षा पण कदाचित हे जुने आहेत. आणि 20 कोटी वर्षापूर्वींची प्रजाती ही आहे कासवांची. कासवांच्या नंतर इथे आता आहे मगरमच्छ. एकदम जवळून बघून घ्या, कारण हा बोलून चालून डुप्लिकेटच आहे. कारण सध्या पाण्यामध्ये दिसणारे पण डुप्लिकेटच आहेत. दूर दूर ठेवलेले आहेत पण ते डुप्लिकेटच आहे. पहिले असं वाटलं होतं खरंच आहे पण ते डुप्लिकेट आहे. वातावरण खूप छान बनवलं इथं, मस्त पाण्याचा झरा, त्यात मगरमच्छ आर्टिफिशियल बनवलेले. काही डुप्लिकेट मगरमच्छ हालतात सुद्धा, त्यामुळे मला ते ओरिजिनल वाटले सुद्धा होते. पुढच्या व्हिडिओमध्ये मी बघा म्हणताना दिसतो आता की नाही नाही हे हालतायत, हे तर ओरिजिनल आहे, पण खरं तर ते सगळे डुप्लिकेटच आहेत. नाही 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 हालतंय ते. त्याच्या मागं एक छोटंसं आहे. तुला मोबाईलमध्ये मला वाटलं ते लाकडाचं काहीतरी तुटलेलं आहे, म्हणजे झोपलंय. मुझे तो लगता है ये सारी मगर डुप्लीकेट है. यस, ये भी डुप्लीकेट आहे. नेहमीच इथे डुप्लिकेट असतात असं नाही बरं का, कारण राणीच्या बागेत मगरमच्छ येतील सुद्धा नंतर, ओरिजिनल आधी पण होते. आता जाऊया पक्ष्यांच्या पिंजऱ्यात. पक्षी बाहेर जाऊ नये म्हणून त्या साखळ्या लावलेल्या आहेत. आणि हे पक्षी बघ, आपण पक्ष्याच्या पिंजऱ्यात आलेलो आहे. हो, हे बघ, आता आपण इथून बाहेर जाऊया पक्ष्याच्या पिंजऱ्यामधून. याच्यावर घरटे पण आहेत, हे बघ, पक्ष्यांनी घरटे पण बांधलेले आहेत. हे बघ, घरटे घरटेच बांधलेले आहेत. या ठिकाणी हे काय बनवलेलं आहे, हे तर डायनासोर आहे, पण हे आहे मदरबोर्ड, हे आहे चाक गाडीचं, हे आहे साऊंड, आणि हे पंखा आहे. गोल फिरो बरं, पंख्याला हा फिरतो. आणि हे आहे कीबोर्ड. वा, ते आहे टाकाऊतून टिकाऊ बनवलेलं काहीतरी. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजचा टूर तुम्हाला कसा वाटला? आज खरं तर सुट्टी होती, आज हॉलिडे होता, त्यामुळे आज आपण फिरायला गेलो होतो. आज खरंच खूप मज्जा आली, खूप फिरलो आणि खूप थकलोय. खरं तर इतके पक्षी, इतके प्राणी बघितले, शेवटी असं वाटत होतं की चला यार आता बाहेर तरी सोडा, बाहेरचा रस्ता कुठे असं झालं होतं. पण खरंच मजा आली आज फिरून, खूप मज्जा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पुन्हा आपण रोज आपले चित्रीकरण तर पाहणारच आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय.